नमस्कार मंडळी, काल मी तुमच्याबरोबर ही केसर पिस्ता आईस्क्रीम शेअर केली होती आणि जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली नसेल ना तर नक्की बघा. आणि काल माझा वाढदिवस होता, त्यानिमित्ताने ही आईस्क्रीम मी बनवली होती. मी म्हटलं चला काही नाही तर ही आईस्क्रीम बनवूया, तेवढाच माझी रेसिपी होऊन जाईल. पण सकाळपासूनच पूर्वा माझ्या मागे लागली की आई संध्याकाळी 5 वाजता तू कोणतंच काम करायचं नाही, मला एका ठिकाणी तुला घेऊन जायचं आहे. आणि मी काहीच तयारी केली नव्हती आणि नशीब मी तो नवा ड्रेस घातला होता म्हणून. आणि तिने संध्याकाळी 5 वाजता माझ्या हातातली सगळी कामं काढून घेतली आणि मला घेऊन गेली. आणि ते पण अशा ठिकाणी घेऊन गेली जिथे डोंगरावर चढून जायचं होतं. ते एका मुलीचं घर होतं. ते बघून मला काहीच माहिती नसल्यामुळे माझ्या डोक्यात इतके प्रश्न होते की हिने मला कुठल्या ठिकाणी आणलं आहे, असं कोण आहे की ज्याला मला भेटायचं आहे आणि त्यांना बघून मी अशी खुश होऊन जाईल. असं कोण आहे की जिथे मला हिने का आणलं आहे, मला काही मला कळत नव्हतं. डोक्यात प्रश्न तर खूप होते. तिकडे गेल्यानंतर पूर्वाने मला बुक एक गिफ्ट दिलं. मग मी तिच्यावर आणखीन चिडले, कारण की कोण दुसऱ्याच्या घरी आपण का म्हणून कोणाच्या घरी आपण सरप्राईज देऊ, आपलं घर नाही का. आणि त्यातून प्रथमेशने पण मला खूप सतवलं होतं. त्यानंतर हे सगळं झाल्यावर मला सगळं कळलं तिने ते मला का आणलं आहे. त्यानंतर घरी गेल्यावर मला ते सरप्राईज कळलं की मुलांनी मला काय सरप्राईज दिलं आहे. माझा वाढदिवस साजरा केला मुलांनी जवळजवळ 25 वर्षानंतर, म्हणजे माझं लग्न झाल्यावर पहिल्यांदाच माझ्या मुलांनी माझा वाढदिवस साजरा केला. मला खूप छान वाटलं, थोडीशी भावूक झाले, कारण याआधी माझ्या आईवडील माझा वाढदिवस साजरा करायचे लग्नाच्या आधी आणि त्यानंतर आता पहिल्यांदाच. तर या व्हिडिओची डिटेल व्हिडिओसुद्धा केलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा. बाय.